हॅलो अँड वेलकम टू लोक लर्निंग विथ अदिती. जर मी तुम्हाला सांगितलं की AI रिलेटेड काही टर्म्स जसं की AI, AGI, न्यूरल नेटवर्क किंवा डेटा क्लासिफिकेशन अँड अल्गोरिदम्स हे तुम्ही एक बनाना, टेबल फॅन आणि एक मसाल्याचा डब्बा यांचे फोटोज अपलोड करून समजून घेऊ शकता, तर AIची बाराखडी या सिरीजमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक खूप इंटरेस्टिंग AI टूल दाखवणार आहे. कुठलीही ॲब्स्ट्रॅक्ट कॉन्सेप्ट, अमूर्त संकल्पना शिकण्यासाठी तुम्ही इझिली हे टूल वापरू शकता. नॉट ॲज अ टूल, ॲज युअर लर्निंग अँड थिंकिंग कंपॅनियन. AI रिलेटेड बऱ्याच कॉन्सेप्ट्स आणि टर्मिनॉलॉजीज आपल्याला खूप ॲब्स्ट्रॅक्ट वाटतात. कितीही व्हिडिओज पाहिले, आर्टिकल्स वाचली तरी आपल्याला नेमकं कळलंय असं वाटतच नाही. यासाठी मला एक मस्त टूल मिळालंय. गुगल AI लॅब्स एक्सपेरिमेंटचं लर्न एव्हरीथिंग हे एक एक्सपेरिमेंटल टूल आहे. हे वापरून तुम्ही व्हिज्युअल ऑब्जेक्ट्स म्हणजे मूर्त गोष्टी वापरून कुठलीही ॲब्स्ट्रॅक्ट कॉन्सेप्ट म्हणजे अमूर्त संकल्पना शिकू शकता. दिस AI टूल uses the concrete objects in front of you to explain abstract concepts. मी खूप एक्सायटेड आहे तुम्हाला काही एक्झाम्पल्स दाखवण्यासाठी. गुगल प्ले स्टोअरवर जाऊन तुम्ही गुगल आर्ट्स अँड कल्चर हे ॲप डाउनलोड करा. त्यात टॉप राईट कॉर्नरला लॅब्स आयकॉन आहे, तो क्लिक करा. मग तुम्हाला एक्सपेरिमेंट्सच्या अंडर लर्न एव्हरीथिंग हा एक्सपेरिमेंट दिसेल. त्या इमेजवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळे डिटेल्स दिसतील. हा एक्सपेरिमेंट कसा यूज करायचा याचं डिस्क्रिप्शन या सेक्शनमध्ये दिलंय, जे तुम्ही स्क्रोल करून पण बघू शकता. आता आपण लॉन्च एक्सपेरिमेंट वर क्लिक करूया. या टूलचा हा इनबिल्ट कॅमेरा आहे. हा वापरून तुमच्या आजूबाजूला असलेल्या कुठल्याही ऑब्जेक्टचा फोटो क्लिक करू शकता. नेक्स्ट, तुम्हाला कोणती कॉन्सेप्ट शिकायची आहे किंवा समजून घ्यायची आहे ते तुम्ही इथे एंटर करू शकता. फोटो आणि कॉन्सेप्टचं काही कनेक्शन असायची गरज नाही. उलट कुठल्याही ऑब्जेक्टचा फोटो देऊन कुठलीही ॲब्स्ट्रॅक्ट कॉन्सेप्ट शिकायचं हाच खरा गोल आहे. सो आता मी एक बनानाचा फोटो काढून अपलोड करते. मला शिकायचं आहे व्हॉट इज AI अँड AGI आणि मी बिगिनर ऑडियन्स आहे. आता मी एक्सप्लेनवर क्लिक करते. बघूया बनानावरून मला AGI कसं काय समजेल ते. आता आपल्याला बनानाची अॅनालॉजी घेऊन किती साधं सोपं एक्सप्लेनेशन दिलंय AI आणि AGI बद्दल ते पहा. तुम्ही बघू शकता त्यांनी एक पूर्ण लेसन जनरेट केलं आहे बनानाची अॅनालॉजी वापरून अबाउट AI अँड AGI. थिंक ऑफ अ बेसिक AI like a smart tool. It's really good at one specific job, like knowing if something is a banana, just like a calculator is great at math. This AI can see the banana and follow rules to identify it. It knows what a banana looks like because it has been shown many pictures of banana. It's like learning to peel a banana. First you learn to hold it, then to break the stem, and then to pull the peel. Each step is a rule the AI learns. अशा प्रकारे बनानाची एक्झाम्पल्स वापरून आपल्याला AI आणि AGIच्या कॉन्सेप्ट्स इथे एक्सप्लेन केलेल्या दिसून येतात. आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स इज डिफरंट. इट्स लाईक अ रोबोट दॅट कॅन लर्न एनिथिंग अ ह्युमन कॅन, नॉट जस्ट वन थिंग. इट कुड लर्न टू पील अ बनाना, then maybe bake a banana with it and even invent a new banana recipe. आपण या एक्सप्लेनेशनवर फॉलोअप क्वेश्चन पण विचारू शकतो. लेट मी आस्क दिस. दिस साऊंड्स डेंजरस फॉर ह्युमन थिंकिंग अँड ह्युमन लेबर. काय इंटरेस्टिंग आन्सर दिलंय पहा. दॅट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. इट्स ट्रू दॅट ॲज AI गेट्स स्मार्टर, इट कॅन डू मोर जॉब्स दॅट पीपल यूज टू डू. Think about how a really fast calculator can do math quicker than we can. This is like AI being able to do certain tasks very quickly. So it has given answer to my follow-up question very beautifully. It's like when we invented cars.
people worried about losing jobs as horse-drawn carriage makers. But cars helped us travel farther and faster and created new jobs like mechanics and road builders. With AGI, we can focus on being creative and solving big problems, while AGI helps with the repetitive tasks, making our world even more exciting. So, अशा प्रकारे we can use this tool. आता आपण टेबल फॅनचा फोटो अपलोड करूया आणि लेट मी आस्क अबाउट द कॉन्सेप्ट ऑफ न्यूरल नेटवर्क्स. आता आपण बघू शकतो फॅनची अॅनॉलॉजी वापरून न्यूरल नेटवर्क्स बद्दल काय लेसन मिळालंय ते. द थिंकिंग फॅन, हाऊ अ फॅन लर्न्स लाईक अ ब्रेन. इमॅजिन दिस फॅन isn't just a fan, it's like a tiny brain. Inside, it has many tiny parts working together. Just like your brain has tiny cells called neurons. When you turn on the fan, it's like giving it information. If you choose a low speed, it's like the fan's brain deciding to send small amount of power signal through its connections. Think of a neural network like a team of tiny helpers. Each helper looks at a small piece of information and passes it to the next helper. Together, they learn to make a big decision like how fast the fan should spin. अशा प्रकारे फॅनच्या अनालॉजी मधून आपल्याला न्यूरल नेटवर्क्स बद्दल पूर्ण माहिती मिळते. आता एक लास्ट एक्झाम्पल. दर मराठी घरात किचन मध्ये असणारा मसाल्याचा डबा. हा एक फोटो अपलोड करून आपण समजून घेऊया डेटा क्लासिफिकेशन अँड अल्गोरिदम्स बद्दल. आपल्या मसाल्यांचा डबा, स्पाइस बॉक्स, अ मास्टर ऑफ ऑर्गनायझेशन असा लेसन आपल्याला दिसलंय. इमॅजिन सॉर्टिंग युअर टॉयज. यू पुट ऑल द कार्स इन वन बॉक्स अँड ऑल द डॉल्स इन अनदर. दॅट्स लाईक क्लासिफिकेशन, putting similar things together. This spice box is like a computer sorting information. Each spice is a type of data. The algorithm is like a set of rules that tells the computer what to do with each spice. Like use this for heat or use this for color. अशा प्रकारे मसाल्याच्या डब्याच्या अॅनॉलॉजी मधून आपल्याला अल्गोरिदम्स बद्दल माहिती मिळते. वाव, इन्साइटफुल अँड रिलेटेबल एक्सप्लेनेशन. तर अशा प्रकारे वेगवेगळी AI टूल्स वापरून आपण AI बद्दल किंवा कुठल्याही कॉन्सेप्ट्स, टॉपिक्स बद्दल आपल्या पर्सनल इंटरेस्ट, आवडीनिवडीप्रमाणे शिकू शकतो. दिस इज व्हॉट पर्सनलाइज लर्निंग युझिंग AI इज ऑल अबाउट. गुगल AI लॅब्सच्या लर्न एव्हरीथिंग सारखी अजून बरीच AI टूल्स आहेत आणि नवीन येत राहतील. आपण काय समजून घ्यायला हवं? यू शुड लर्न हाऊ यू लर्न इफेक्टिव्हली. तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे शिकायचं कसं हे शिकून घेणं गरजेचं आहे. AI टूल्सचा वापर प्रश्न विचारून रेडीमेड उत्तरं मिळवण्यापेक्षा AIला तुमचा लर्निंग कंपॅनियन आणि थिंकिंग पार्टनर बनवा. AIची बाराखडीमधला आजचं टूल आणि लर्निंग तुम्हाला पटलं असेल तर तुमच्या नेटवर्कमध्ये जरूर शेअर करा. नाव आवर ग्रॅटिट्यूड टाइम. सम डिस्कवरीज डोंट जस्ट चेंज सायन्स, दे चेंज हाऊ अ नेशन बिलीव्स इन इटसेल्फ. C.V. रमन हे असे सायंटिस्ट होते ज्यांनी भारताला जगाच्या नकाशावर मोठं स्थान दिलं. बॉर्न इन 1888 इन तिरुचिरापल्ली, he was deeply curious from a young age. He believed that science could be done with simplicity, discipline and sharp observation. 1928 मध्ये त्यांनी डिस्कवर केलेल्या रमन इफेक्टमुळे भारताला 1930 मध्ये पहिलं नोबेल प्राइज इन सायन्स मिळालं. रमन इफेक्ट was about how light interacts with matter. He built institutions, inspired students and nurtured scientific temper. Though he left us in 1970, his legacy still shines. Every time curiosity meets courage in an Indian classroom or lab. C.V. Raman, the scientist who taught India to see light differently. तुम्हाला माझा सलाम. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये इन लोक लर्निंग विथ आदिती.